पण सुनेत्रा पवार यांनी जरी पक्षाची धुरा आणि सरकारमधील सत्तास्थान मिळवलं असलं, तरीसुद्धा त्यांच्यासमोर खूप मोठ्या आव्हानांचा डोंगर आज उभा आहे. म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला माहिती आहे की अजित पवारांनी सुद्धा मोठ्या मुश्किलीने त्यांचा पक्ष मोठा केलेला होता आणि त्यांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागत होतं आणि म्हणूनच त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये विलिनीकरणाची चर्चा किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाशी जुळवून घेण्याचं धोरण स्वीकारलेलं होतं. आणि त्यांना माहिती आहे की एका बाजूला भाजप आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्याशी आव्हान करणं सोपं नाही आहे. राष्ट्रवादी हा स्थानिक सुभेदारांचा पक्ष आहे आणि स्थानिक सुभेदार हे कुणाला जुमानत नाही. म्हणजे शरद पवारांना सुद्धा काही वेळेला स्थानिक सुभेदार जुमानत नव्हते. त्यामुळंच ते बऱ्याच वेळेला पश्चिम महाराष्ट्राचे अनेक नेते भाजपमध्ये गेलेले होते आणि त्यानंतर मग पुन्हा त्यातले काही नेते हे शिवसेनेकडे गेले. त्यामुळे सुभेदारांना एकत्रित ठेवणं हे सगळ्यात मोठं त्यांच्यासमोरचं आव्हान आहे आणि सुभेदारीचा सरंजाम वृत्तीचा पक्ष असल्यामुळे अशा सरंजामांना सांभाळणं ही सोपी गोष्ट नसते, की जी शरद पवारांनी किंवा अजित पवारांनी करून दाखवली. त्यांना सुद्धा अनेक वेळा अडचणी आल्या. तर त्या सरंजाम लोकांची मोळी बांधून ठेवणं हे त्यांच्यासमोरचं दुसरं आव्हान असेल. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत_मोहिते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. नुकतेच आपण पाहिलं असेल तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यामुळं आता सुनेत्रा पवार यांनी पक्षाची पूर्णपणे कमान आपल्या ताब्यात घेतलेली आहे. म्हणजे एका बाजूला सत्तेतील उपमुख्यमंत्री पद आणि दुसऱ्या बाजूला पक्षाचं पद हे त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळं पूर्णपणे राष्ट्रवादीचा पक्ष हा आता त्यांच्या ताब्यात आलेला आहे. पण सुनेत्रा पवार यांनी जरी पक्षाची धुरा आणि सरकारमधील सत्तास्थान मिळवलं असलं, तरीसुद्धा त्यांच्यासमोर खूप मोठ्या आव्हानांचा डोंगर आज उभा आहे. म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला माहिती आहे की अजित पवारांनी सुद्धा मोठ्या मुश्किलीने त्यांचा पक्ष मोठा केलेला होता आणि त्यांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागत होतं आणि म्हणूनच त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये विलिनीकरणाची चर्चा किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाशी जुळवून घेण्याचं धोरण स्वीकारलेलं होतं. कारण त्यांना माहिती आहे की एका बाजूला भाजप आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्याशी आव्हान करणं सोपं नाही आहे. तर त्यामुळे त्यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. तशाच पद्धतीची मोठी आव्हानं ही सुनेत्रा पवारांसमोर आहेत. किंबहुना अजितदादांपेक्षा जास्त आव्हानं त्यांना सामोरं जायला लागतील अशी परिस्थिती आहे. आणि जर त्या आव्हानांना सामोरं जाण्यामध्ये जर सुनेत्रा पवार यांना अपयश आलं, तर मात्र नेते भाजपकडं आणि मतदार काँग्रेसकडं अशी काहीशी परिस्थिती त्यांची होण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्या गोष्टीची दखल घेऊन त्यांना तारेची कसरत करावी लागेल. त्यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे की फुले-शाहू आंबेडकरांची विचारधारा, म्हणजे जी विचारधारा ही अजितदादा पवारांची, शरद पवारांची, यशवंतराव चव्हाणांचा वारसा ते सांगतात. त्या पद्धती विचारधारा जपण्याचं, म्हणजे एका बाजूला त्यांच्यासोबत जे पक्ष आहेत भाजप आणि शिवसेना, हे दोघं एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या हिंदुत्ववादी पक्ष आहेत. अशा परिस्थितीत हिंदुत्ववादी पक्षाच्या बरोबर सत्ता स्थापन करून सुद्धा फुले-शाहू आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा ही जागृत ठेवणं हे सुनेत्रा पवारांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. अर्थात आता आपण पाहिलं असेल तर या विचारधारेचा आग्रह हा अजितदादा पवारांनी कायम ठेवलेला होता. म्हणजे तिने आपल्याला आठवत असेल तर पुसे सावळेची हिंदू मुस्लिम दंगल झाली, त्यावेळेला सुद्धा अजित पवार तिकडे गेलेले होते. विशाळगडची दंगल झाली गजापूरमध्ये, तिथं सुद्धा अजित पवार गेलेले होते आणि त्यांनी आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केलेले होते. अर्थात तरी सुद्धा मराठा प्राबल्य असलेला पक्ष राष्ट्रवादी असल्यामुळं त्यांना मराठा प्रश्नावरून कोंडी त्यांची झालेली होती. कारण मनोज जारंगे पाटलांचे आंदोलन झालं, त्याच्यामध्ये अजित पवार थोडेसे दूर होते आणि तो सगळ्या आंदोलनाचा जो रोख होता तो देवेंद्र फडणवीसच्या विरोधात होता. पण त्यांच्या आंदोलनाच्या मागे ताकद एकनाथ शिंदेची, शरद पवारची होती असं सांगितलं जातं. त्यामुळं मराठा वोट बँक ही अजित पवारांना आपल्याकडे खेचून त्या पद्धतीचं एक काम करता आलं नव्हतं. ते सुद्धा मोठं आव्हान हे सुनेत्रा वहिनींसमोर असेल की एका बाजूला पुरोगामी प्रतिमा जपताना, म्हणजे त्यांच्या आता आपण पाहिलं असेल तर छगन भुजबळ हे मराठा विरोधात भूमिका घेतात, त्यामुळे ते त्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. दुसऱ्या बाजूला संग्राम जगतापांसारखे जे आमदार आहेत ते सरळ सरळ भाजपची भूमिका घेतात. त्यामुळे धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपणं, मग अमोल मिटकरी असतील किंवा बाकीचे असतील त्यांना ताकद देणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, ती धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपणं हे त्यांच्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान त्याच्यामध्ये असेल. कारण फुले-शाहू आंबेडकरांचं नाव घेताना त्या प्रकारची विचारधारा जपणं आणि त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी करणं हे त्यांच्यासमोरचं आव्हान असेल. त्यानंतर राष्ट्रवादी हा स्थानिक सुभेदारांचा पक्ष आहे आणि स्थानिक सुभेदार हे कुणाला जुमानत नाही. म्हणजे शरद पवारांना सुद्धा काही वेळेला स्थानिक सुभेदार जुमानत नव्हते. त्यामुळंच ते बऱ्याच वेळेला पश्चिम महाराष्ट्राचे अनेक नेते भाजपमध्ये गेलेले होते आणि त्यानंतर मग पुन्हा त्यातले काही नेते हे शिवसेनेकडे गेले.
तर अशा प्रकारे आपले सुभेदार टिकवून ठेवणं हे सुनेत्रा वहिनींसमोरचं एक मोठं आव्हान असेल. कारण सुभेदार असतात हे त्या स्थानिक पातळीवर असतात आणि त्यांना त्यांना स्थानिक गणित आणि स्थानिक प्रश्न, स्थानिक संस्था त्यांचं राजकारण असतं. त्यामुळे ते बऱ्याच वेळेला नेतृत्वाला झुगारतात अशी एकंदरीत व्यवस्था असते. त्यामुळे सुभेदारांना एकत्रित ठेवणं हे सगळ्यात मोठं त्यांच्यासमोरचं आव्हान आहे आणि सुभेदारीचा सरंजाम वृत्तीचा पक्ष असल्यामुळे अशा सरंदारांना सांभाळणं ही सोपी गोष्ट नसते, की जी शरद पवारांनी किंवा अजित पवारांनी करून दाखवली. त्यांना सुद्धा अनेक वेळा अडचणी आल्या. तर त्या सरंजाम लोकांची बोळी बांधून ठेवणं हे त्यांच्यासमोरचं दुसरं आव्हान असेल. आत्ता अजितदादा पवारांचा वारसावर जो त्यांचा जो कामाचा वारसा किंवा त्यांच्या विचाराच्या वारसावर दावा सांगणारे जरी सुनेत्रा वहिनी आणि त्यांनी पॉलिटिकल वारसा सांगितला असेल पार्थ पवार, जय पवारनी, तरी सुद्धा रोहित पवार ज्या पद्धतीनं वेगानं चाललेले आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने विमान अपघाताचा विषय मांडलेला आहे, तर त्या विमान अपघाताच्यामुळे DGCAला बॅकफूटला यावं लागलेलं होतं. त्यानंतर त्यांनी पायलटचा प्रश्न असेल, त्यानंतर त्यांना कुणी मुद्दामून उशीर केला, या सगळ्या गोष्टी करून एक मोठ्या प्रमाणाची शंका तयार केलेली आहे आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबईत केली, त्यानंतर बारामतीत केली आणि यामुळं जे पब्लिक परसेप्शन आहे आणि अजितदादा वर्गाचं समर्थन आहे त्याचा पाठिंबा त्यांना मिळताना दिसतोय. काही आमदार पण त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळं या अजितदादांच्या समर्थकांना अजितदादांचा वारसा टिकवणं म्हणजे तो शरद पवारांच्याकडं, रोहित पवारांच्याकडे न जाता आपल्याकडे येणं, त्यासाठी मग पार्थ पवारांच्या ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा ओळखून त्या पद्धतीची वाटचाल करणं हे सुनेत्रा पवारांसमोरचं आव्हान आहे. दुसरी गोष्ट की आता पक्ष चालवतात म्हणजे सुनेत्रा पवार जरी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असला तरी तो पक्ष तटकरे आणि पटेल चालवतात अशी एक भावना आहे. त्यामुळे तटेल पटकरेंनी पटकन लगेच त्यांना शपथ घ्यायला लावली आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी केल्या आणि ही दोघं जण आहेत हे भाजपच्या सूचनेवर काम करतात असं आहे. त्यामुळं पटेल, तटकरे, भुजबळ आणि मुंडे या चौकटीच्या प्रभावातून बाहेर येऊन स्वतःची ओळख तयार करणं हे एक मोठं आव्हान सुनेत्रा वहिनींसमोर असेल. कारण ह्या सगळ्यांच्या बरोबरीने पक्ष चालवणं म्हणजे एक पवारांची लिगसी करणं किंवा पक्ष हा पाटलांच्या ऐवजी पटेल यांच्याकडे देणं असं जे नॅरेटिव्ह राज ठाकरेंनी उभं केलं त्याला उत्तर देणं या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतील. त्यामुळे या चौघांची मदत घेताना हे चौघजण आपल्यावर हावी होणार नाहीत याची दखल त्यांना घ्यावी लागेल. कारण जर मेसेज गेला तर मग त्यांचं स्वायत्त अस्तित्व राहणार नाही आणि मग त्यानंतर ती पक्षाला पुढच्या काळामध्ये एक अडचणीचं होऊन जाईल. त्यानंतर एक जे खातं त्यांच्याकडे आहे म्हणजे जे अर्थ खातं अजितदादांच्याकडे होतं त्यानुसार सगळे आमदार टिकवणं हे त्यांना शक्य होतं. म्हणजे कायम आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादीच्या 99 सालाच्या सत्तेपासून अर्थ खाते राष्ट्रवादीकडे राहिलेले आणि आता सुद्धा अजितदादांनी ते खातं ज्या वेळेला त्यांनी निर्णय घेतला भाजपवर जायचं त्यावेळेला अर्थ खातं त्यांच्याकडे होतं. त्यामुळे आता अर्थ खातं हे सुनेत्रा वहिनींच्याकडे नाही. त्यांच्याकडे जी उत्पादन खातं किंवा क्रीडा खातं आहेत ही तुलनेनं कमी महत्वाची खातं आहेत. त्यामुळं आमदारांना आपल्याकडं राखणं, आमदारांच्या कामासाठी आपल्याकडं त्यांना बोलवणं आणि मग त्यांना एक दबाव तयार करून त्या पद्धतीचं वातावरण निर्मिती करणं हे सुनेत्रा वहिनींना शक्य होणार नाही. तर जे तुटपुंजी खाते आहेत आता उत्पादन शुल्क हे खातं आहे तर म्हणजे दारूबंदीच्या संबंधित आहे. त्यामुळे त्यात नेमकं त्यांना काय काम करायला पाहिजे, क्रीडा खात्यामध्ये नेमकं ते काय करणार असा प्रश्न आहे. त्यामुळं ते आमदारांना आपल्या बाजूला टिकवून ठेवणं आणि आपल्या बाजूनं खेचणं हा मोठं त्यांच्यासमोरचं आव्हान आहे. त्यामुळं एका बाजूला खाती नसताना म्हणजे अजित पवारांच्याकडे एक दबदबा होता. अधिकाऱ्यांनी त्यांनी फोन केला की काम व्हायचं. तशा पद्धतीचा दबदबा नसताना काम करणं हे सुद्धा एक त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान सुनेत्रा वहिनींसमोर असेल. देवेंद्र फडणवीस हे जरी आता त्यांना थोडं त्यांच्याबरोबर असेल किंवा एक महिला म्हणून आणि अजितदादांचे एक चांगले मित्र म्हणून त्यांना सांभाळून घेत असतील, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांचा इतिहास हा एकला चलेरो आणि पूर्णपणे डॉमिनेट करण्याचा आहे. आपण जर पाहिलं असेल 2014 साली ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी त्यांचं दोघांचं सरकार आलं त्यावेळेला जे 5 मंत्री होते ते सगळे मंत्री पुन्हा हळूहळू देवेंद्र फडणवीस यांच्या काळात गेलेले होते. म्हणजे आपल्याला आठवत असेल की रामदास कदम असतील किंवा त्यावेळचे सावंत असतील किंवा दिवाकर रावते असतील तर हे सगळे जवळजवळ मंत्री आहेत हे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने वळलेले होते. आता सुद्धा एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री असतील आणि मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री असतील तरी सुद्धा उदय सामंतांसारखा नेता किंवा अनेक आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या कायम संपर्कात आहेत. त्यामुळं फडणवीस मुख्यमंत्री असताना ते मंत्री टिकवणं हे फार मोठं आव्हान हे अजितदादांसमोर होतं. कारण अजितदादांसुद्धा छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील हे मंत्री जरी अजितदादांच्या बरोबर अजितदादांच्या पक्षातनं मंत्री पूर्वी होते किंवा आता भुजबळ आहेत तरी सुद्धा ते ऐकायचं देवेंद्र फडणवीसांचं. तर आपले मंत्री आपलं ऐकणं आणि देवेंद्र फडणवीसांचं आव्हान सगळं समजून आपल्या बाजूनं मंत्री राहणं हे फार मोठं आव्हान आहे. म्हणजे हे आत्ता वाटतंय त्याच्यापेक्षा खूप मोठी परिस्थिती आहे
आणि सुनेत्रा वहिनींना हे कसं जमतंय हा आहे. कारण देवेंद्र फडणवीस हे तात्पुरते त्यांना मदत करतील, पण ज्या वेळेला एकनाथ चलोरेची वेळ येईल त्यावेळेला सगळे मंत्री आपल्या बाजूने वळवून घेणं हे काय देवेंद्र फडणवीसांना फार अवघड नाही. त्यामुळं त्यांच्या मर्जीनुसार त्या गोष्टी कराव्या लागतील अशा पद्धतीची आहे. त्यानंतरचं आव्हान आहे की एकनाथ शिंदे आता ज्या पद्धतीने पुढे जातात आणि जे पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाड्यामध्ये जे मराठा प्राबल्याचं राजकारण आहे म्हणजे अजितदादा पवारांची पोकळी भरून काढण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत. त्यामुळं त्या एकनाथ शिंदेच्या बरोबर स्पर्धा करणं आणि हे सगळं मराठा बाहुल्यपणा रोखणं आणि त्या पद्धतीचे मराठा एक अस्तित्व नेकणं अस्मिता राखणं ही गोष्ट सुनेत्रा वहिनींना करावी लागेल. अन्यथा मग ती जागा जर उद्या एकनाथ शिंदेने घेतली तर मात्र पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादीच्या अस्तित्वाला धक्का लागू शकतो. त्यामुळं एका बाजूला विलिनीकरण आपण करणार नसू तर मग एकनाथ शिंदेचं आव्हान पेलणं कसं अवघड आहे हे आपल्याला या सगळ्या जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीत आपल्याला दिसलेलं आहे. त्यामुळं ते एक त्यांच्यासमोरचं आव्हान असणार आहे. सहकारी संस्था ज्या पद्धतीने अजितदादांनी टिकून ठेवल्या म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या असतील, त्या सगळ्या प्रश्नांची जाण अजितदादांना होती. त्यामुळे या सहकारी व्यवस्थेवर एक प्रभुत्व निर्माण करणं हे सुनेत्रा वहिनींना करावं लागेल. जर ह्या सगळ्या गोष्टी जमल्या नाहीत किंवा जर त्यांना आव्हान पेलवलं नाही तर मात्र राष्ट्रवादीचे नेते हे भाजपच्या दिशेनं आणि कार्यकर्ते काँग्रेसच्या दिशेने धर्मनिरपेक्ष बाजूनं अशी परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.